दर्यापूर तालुक्यातील दारापूर गावात उद्या एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई। अधिक माहितीसाठी पाहूया सविस्तर रिपोर्ट। दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथील तक्षशिला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 25 जुलै रोजी एक महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। दादासाहेब गवई यांच्या स्मृतिदिनानिमित्त कॉलेजने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। या सोहळ्याला भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। त्यांच्यासोबतच अनेक मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। या महत्त्वपूर्ण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कॉलेज परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दादासाहेब गवई यांच्या सामाजिक कार्याला आदरांजली वाहण्याकरिता आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। नमस्कार, मी डॉक्टर डी.टी. इंगोले, प्रिन्सिपल, तक्षशिला इंजिनिअरिंग कॉलेज दारापूर। आमच्या परिसरामध्ये माननीय दादासाहेबांचं स्मृती स्थळ आहे आणि दादासाहेबांचा येत्या 25 जुलैला स्मृतिदिन असल्यामुळे त्यानिमित्त आपले भारताचे सरन्यायाधीश भूषणदादा गवई हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे। आमच्या संस्थेच्या माननीय अध्यक्षा कीर्तिताई, सचिव पायस साहेब आणि इतर सर्व कार्यकारिणीतर्फे मी सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना आवाहन करतो की येत्या 25 तारखेला दादासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण सर्वांनी यावं आणि या कार्यक्रमाला विशेष उपस्थित राहणारे भूषणदादा यांच्यासोबत तुम्हाला काही काळ घालवता येईल। आणि फक्त एकच आवाहन करेल या निमित्ताने की सरन्यायाधीश आणि त्यांना असणारी सिक्युरिटी यामुळे सर्व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने येताना कोणत्याही प्रकारच्या सिक्युरिटीला त्रास होईल असे वस्तू या ठिकाणी आणू नये। इवन आपण पाण्याची बाटलीसुद्धा आणू नये। ही सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे जेणेकरून सिक्युरिटीला आणि तुम्हालासुद्धा त्रास होणार नाही। मी पुनश्च एकदा आमच्या संस्थेच्या वतीने, आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करतो की येत्या 25 तारखेला तुम्ही दारापूर येथील तक्षशिला महाविद्यालयामध्ये यावं आणि दादांना वंदन करावं। धन्यवाद। तर उद्या दारापूर येथे दादासाहेब गवई यांच्या स्मृतिदिनानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। विशेषतः सरन्यायाधीशांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे।